मित्रांनो, बोलायचं का नाही बोलायचं? बोलायचं तर खोटं बोलायचं का प्रामाणिकपणे खरं बोलायचं? गंभीर प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आता ती पातळी उरली आहे का, घसरली म्हणण्यापेक्षा ती उरली आहे का, असा प्रश्न तर निर्माण होतोय की ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर अवघा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला असताना, पवार कुटुंबीय शोकसागरामध्ये बुडाले असताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील काही मंडळीने आणि पवार कुटुंबियांच्या म्हणजे अजित पवार कुटुंबियांच्या काही मंडळींनी जो काही प्रकार केला आणि धार्मिक विधी, धार्मिक शांती न करता अगदी चौथ्याच दिवशी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या शपथेमुळे नेमकं काय घडलं किंवा त्यांनी कशाचा विचार न करता शपथ घेतली, कुठल्या कुठल्या गोष्टीचं उल्लंघन केलं आणि ते का केलं, या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलतोय. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. गेले 3 दिवस जेव्हा सुनेत्राताई पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, त्या घटनेपासून आपण सगळी वर्तमानपत्र बघा, समाज म्हणजे सोशल मीडिया पहा किंवा लोकांची चर्चा पहा, ज्या एखादी महिला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर जाते, ती बी राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जाते, अशा वेळेला त्या महिलेचं किती कौतुक व्हायला हवं, अभिनंदनाचे फ्लेक्स लागायला हवेत, वर्तमानपत्रामध्ये पानं भरून जाहिराती यायला हव्यात, त्यांच्या कर्तृत्वाचे लेख वृत्तपत्रामध्ये छापले जावेत, त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची जिकडे तिकडे चर्चा व्हावी. महाराष्ट्रात होतंय काय? महाराष्ट्र या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या सुनेत्राताई पवार यांच्या काय म्हणू आपण त्याला भूमिकेविषयी महाराष्ट्र खूप नाराज आहे. काय केलं हे सुनेत्राताई पवारने? उपमुख्यमंत्री पदावर जाण्याची एवढे काय घाई होती? कशासाठी तुम्ही 4 दिवसामध्ये घरामध्ये एवढं मोठं दुःख घडलं असताना तुम्ही घरातले जे धार्मिक विधी आहेत ते सुद्धा केले नाहीत? कमीत कमी धार्मिक विधी करायला पाहिजे. दादाचा अंत्यसंस्कार हा हिंदू धर्म संस्कृतीनुसार वेदशास्त्र संपन्न मंडळींच्या उपस्थितीमध्ये वेदमंत्रोच्चारामध्ये तो संपन्न झालाय ना. मग धार्मिक विधी पूर्णपणे अपूर्ण असताना कशासाठी सुनेत्राताईने हा प्रकार केला किंवा त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे? सत्तेवर जाणंच होतं का? त्या खुर्चीवर जाऊन आपल्याला बसायचंय, महाराष्ट्रात इतिहास निर्माण करायचा आहे की आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊ शकतो, मी गेले. पण सुनेत्राताई हे काही स्वतःच्या कर्तृत्वानं अजिबात गेलेल्या नाही किंवा एखाद्या एवढ्या मोठ्या पदावर कर्तृत्वानं जाऊन बसण्याची क्षमता त्यांच्यात आहे हे त्यांनी अजून सिद्ध केलेलं नव्हतं. त्यांच्या खासदारकीचे काही दिवस आपण आता बघतही आलोय. 1.5 वर्ष त्यांनी कशा पद्धतीनं लोकसभेमध्ये काम केलं, त्यांनी काम केल्याचं दिसलंच नाही. बारामतीला दिसलं नाही, महाराष्ट्राला दिसलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर अजितदादांच्या पदावर जाऊन विराजमान होतात आणि धार्मिक विधीला फाटा देतात. मला सांगा, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पहिल्यांदा की सूतक पडलं जातं दुःखद घटना घडल्यानंतर. हे साधारणपणे 13 दिवसाचं सूतक आपल्याकडं मानलं जातं, सगळेजण मानतात. त्याच्यामध्ये काही त्या पद्धतीनं पुढच्या सगळ्या विधी केल्या जातात आणि कुटुंबामध्ये या 13 दिवसामध्ये कसल्याही पद्धतीचा सोहळा, आनंदाचा सोहळा किंवा एखादं चांगलं महत्वाचं काम या सुतकाच्या काळामध्ये केलं जात नाही. सुनेत्राताई पवार यांनी सुतकामध्ये शपथ घेतलेली आहे. बघा, आता म्हणजे महाराष्ट्रावर काय संकट येणार आहे माहित नाही, पण सुनेत्राताई पवार यांना एवढं तरी कळायला पाहिजे होतं की आपल्या परिवारावर सुतक पडलेलं आहे आणि 13 दिवसाच्या नंतर आपण या खुर्चीचा, या पदाचा विचार करू किंवा घेऊ. 14व्या दिवशी आपण तशा पद्धतीची शपथ घेऊ. त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नव्हतं. पण त्यांनी बघा काय काय धार्मिक विधीला फाटा दिलाय. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्यात काय केलं याचा अंदाज तुम्हालाही आला असेल. किंवा सुनेत्राताई पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता
राष्ट्रवादीच कसं संपवली जाणार आहे भविष्यामध्ये, हेही आपल्याला भविष्यामध्ये बघायला जरूर मिळणार आहे. मित्रांनो, साधारणपणे 10 दिवसामध्ये, तसं तर 13 दिवसामध्ये दररोज घरामध्ये, परिवारामध्ये धार्मिक विधी असतात आणि आत्म्याला पूर्णपणे शांती मिळावी, मुक्ती मिळावी, अशा पद्धतीचं ते सगळं त्याची रचना असते. पहिला विधी जो असतो तो विधी अस्थीचं संचयन, आपल्याकडे सावडणे असं त्याला म्हटलं जातं. त्या अस्थि संचयनाचा पहिला दिवस तो असतो. तो विधी त्यांनी पार पाडलेला आहे सुनेत्राताईंनी, त्याबद्दल आपलं आक्षेप नाही. दुसरा विधी असतो अस्थि विसर्जन. हाही विधी त्यांनी सुनेत्राताईंनी पार पाडला, त्याबद्दल आपला आक्षेप नाही. आणि इथं त्यांनी त्या पुढच्या विधी पूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला त्यांनी अगदी बारामती सोडून ते मुंबईला रवाना झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता आपण वारंवार उपमुख्यमंत्री पद म्हणतो, हे पद संविधानिक नाही, ते एक कॅबिनेट मंत्री पदाचं ते पद आहे. त्यामुळे काही ते भलतं नाही किंवा इतिहासामध्ये मोठा काही असा चमत्कार घडला आणि तेही काही महत्वाचं नाही. ते एक अत्यंत नामधारी आणि केवळ मानाचं पद असतं ते. त्यामध्ये संविधानामध्ये तशी तरतूद उपमुख्यमंत्री पदाची आपल्या भारताच्या संविधानात नाही आणि देशात कुणीही कायदेशीर नियमाप्रमाणे उपमुख्यमंत्री नाही. असो, तो भाग वेगळा आहे. तरी सुद्धा यांना इतकी घाई झालेली होती की आता त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा विधी असतो ना, 10व्या दिवशी, आपण त्याला 10व्या दिवशीचा विधी म्हणतो, पिंडदान किंवा काकस्पर्श सोहळा. वाट पाहिली नाही सुनेत्राताईंनी. पिंडदान करून पूर्णपणे आपल्या पतीच्या आत्म्याला मुक्ती देण्याची वाट सुद्धा त्यांनी पाहिली नाही. काकस्पर्श, आपल्याकडे कावळा शिवला म्हणतात सामान्य भाषेमध्ये, तो काकस्पर्श सुद्धा सुनेत्राताईंनी होऊ दिला नाही. का होऊ दिला नसेल? काय एवढी घाई झाली होती त्यांना? हा एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणार, शून्य करायला लावणारा हा प्रश्न आहे. 11वा विधी जो असतो तो घराची शुद्धीचा विधी असतो. घर शुद्धीचा विधी काय असतो? पूर्ण घर धुतलं जातं, कपडे धुतले जातात. पूर्णपणे मृत्यूमुळे किंवा त्या दुर्घटनेमुळे घर परिवार हा अशुद्ध झालेला आहे, अशा पद्धतीची संकल्पना असते आणि त्यासाठी त्याला धुणे, स्वच्छ करणे, गोमूत्र सर्वत्र शिंपडणे, असे काही धार्मिक विधी असतात. तो शुद्धीचा विधी मानला जातो. गृहशुद्धीचा विधी तो पूर्णपणे मानला जातो. याही विधीला बाजूला सारून सुनेत्राताईंनी शपथ घ्यायला ते मुंबईकडे रवाना झालेले आहे. 11वा विधी जो आहे तो सपिंडीकरण सोहळा असं त्या सोहळ्याला म्हटलं जातं. म्हणजे कसं आहे बघा की ज्यांचं निधन झालं, ज्या परिवारामध्ये ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, तो 11व्या दिवशी काय करतो? अशा परिवाराचा जो आत्मा आहे, आपली ही संकल्पना आहे, आपण किती मानायचं न मानायचं हा वेगळा, पण तो ज्यांचं निधन झालंय त्याचा आत्मा पूर्वजांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसतो, अशी ती सपिंडीकरण सोहळ्याची संकल्पना आहे. याही विधीला सुनेत्राताईंनी फाटा मारलेला आहे. त्याच्यानंतर 13वा विधी जो सगळ्यात महत्वाचा विधी मानला जातो तो विधी असतो निधन शांती सोहळा. निधन शांती ही अत्यंत महत्वाची शांती म्हटली जाते आणि त्या निधन शांतीच्या दिवशी हे पूर्णपणे नातेवाईकाला बोलावून, संपूर्णपणे इष्ट मित्र जेवढे काही परिवार असेल त्यांना बोलावून त्यांना सगळ्यांना भोजन दिलं जातं. त्यानंतर जो मृतात्मा आहे त्यांचे जे मुख्य पुत्र आहेत त्या पुत्रांना नवीन कपडे वगैरे तिथे परिधान केले जातात. ही आपल्याकडे पद्धत आहे. मग हाही विधी बाजूला असताना सुनेत्राताई पवार शपथविधी घ्यायला गेलेल्या आहेत. पवार कुटुंबियाच्या त्या सून आहेत सगळ्यात महत्वाची. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की त्या पवार कुटुंबियाच्या सून असण्यापेक्षा सुद्धा ते बाजीराव पाटलांच्या कन्या आहेत मराठवाड्यातल्या, धाराशिवच्या. आणि मग आता तुम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटील किंवा त्यांचे चिरंजीव राणा पाटील, ही लोक कधीच आपल्या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिल्याची, प्रामाणिक राहिल्याची गोष्ट आपल्याला दिसली नाही. शरद पवारांनी पद्मसिंह पाटलांना राज्याच्या 2ऱ्या क्रमांकाच्या मंत्रिपदापर्यंत नेऊन पोहोचवलं किंवा पूर्णपणे ताकद लावून पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या सर्व साम्राज्याचं संरक्षण केलं असताना सुद्धा त्यांनी शरद पवाराला सोडून, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टी बरोबर घरोबा केलं हे आपण सगळेजण जाणता. मग त्याच कुटुंबामध्ये जन्म झालाय पूर्णपणे कोणाचा? सुनेत्राताई पवार यांचा.
आणि त्यांनी आपल्या पवार फॅमिलीचे संस्कार किंवा आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली आणि शपथ घेतल्याच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये त्यांचं कौतुक होण्याऐवजी, त्यांचं अभिनंदन होण्याऐवजी, त्यांना लोक शुभेच्छा देण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे अशा प्रकारची भावना या सगळ्या महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे. सुनेत्राताई पवार यांनी आपल्या कुटुंबाचे विचारविनिमय करायला पाहिजे होता का न पाहिजे होता हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. ते फक्त सुनेत्राताई पार्थ पवार आणि जय पवार एवढंच जर त्यांचं कुटुंब असेल तर बाकी गोष्टीला काही पुढच्या चर्चा करायला अर्थ नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये अजितदादांवर प्रेम करणारे जे लोक होते कोट्यावधीच्या संख्येमध्ये, महाराष्ट्राचा जो प्रेमाचा त्यांचा परिवार होता, या परिवाराच्या भावनेचा थोडा सुद्धा विचार सुनेत्राताईने केला नाही. हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे सुनेत्राताईंच्या या पुढच्या प्रवासावर महाराष्ट्र तर समाधानी नाहीच. मी परवाच एक व्हिडिओ केला होता, पण किती लोकांनी त्याकडे लक्ष दिलं माहित नाही, परंतु 2.5 लाख लोकांनी त्यावर पाहिलेला आहे. तो कालचा व्हिडिओ आमचा, एवढी घाई का अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये सर्व गोष्टी काय काय घडलं नेमकं त्याची आपण चर्चा केलेली आहे. द रिंगण लाईव्ह या आमच्या फेसबुक पेजवर आपण जाऊन तो व्हिडिओ आपण पहा. त्यामुळं काय घडलं नेमकं आणि कशा पद्धतीने यापुढे गेल्यात त्यावर आपण भाष्य केलंय, पण धार्मिक विधीवर आपण त्यामध्ये भाष्य केलं नव्हतं. या ज्या सगळ्या धार्मिक विधी आहे त्या धार्मिक विधीला फाटा देऊन एक कसं असतं, सुतकामध्ये शुभकार्य करायचं नाही असं म्हटलं जातं. मुख्यमंत्री पदाची शपथ हे शुभकार्य आहे आणि सुतकामध्ये सुनेत्राताईंनी हे कार्य केल्यामुळं महाराष्ट्राला त्यांच्या कर्तृत्वाचे काय दुष्परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट करा. प्रामाणिकपणे बोलत जा. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत या राज्याचं काही हित होण्याची शक्यता नाही. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.